काय मग आता कसा मतदाराशी संपर्क करताय तुम्ही? मतदाराशी संवाद साधताय, प्रचार निमित्ताने जाताय. अजून काय समस्या राहिलीत? कारण काय सांगतो, हद्दवाढ ही मुळात तुमच्या त्या प्रभागात जाते. नवीन बड्याचवाडीची हद्दीतून जी गावं आलीत ना, तर प्रभाग 1 मध्ये खूप गल्ल्या म्हणा, टॉवर्स वगैरे जे आता नवीन झाले ते तुमच्या प्रभाग 1 मध्येच आहेत. अगदी बरोबर आहे. काय समस्या परत काय? अजून काय निधी लागेल तुमच्या कसं आहे, प्रभागाला? बड्याचवाडी नंतर हद्दवाढ झाली म्हणजे गडिंग्लज शहराच्या हद्दवाढीला त्यात तो प्रभाग समावेश झाला. ग्रामपंचायतीला काही बंधनं असतात किंवा तो निधी जेवढा पाहिजे तेवढा मिळत नसतो. मग त्याच्यानंतर तो प्रभाग त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कामं आहेत ती त्या जो शासनाचा निधी मिळतो त्याच्याने ते पूर्ण करू शकत नाही. पण गडिंग्लज शहराच्या हद्दवाढीत जेव्हा तो भाग समाविष्ट झाला, हद्दवाढ झाली, त्यावेळेला खूप अशा समस्या होत्या त्या ठिकाणी. काही ठिकाणी तर रस्तेच नव्हते, गटारी नव्हत्या, ओपन स्पेस फक्त नावालाच होते, ग्रामपंचायतीचे डेव्हलप झालेले नव्हते. मग आताचे त्यावेळेचे 2 नगरसेवक निवडून तिथं आले, ते जनता दलाचे एक आणि राष्ट्रवादीचा एक होता. पण फक्त निवडून येण्याचं आणि मोठे मोठे आश्वासनच काम द्यायचं काम तिथे केलं. पण ज्यावेळेला प्रशासक आलं, खरं प्रशासक आल्यानंतर त्यावेळेला आम्हाला त्याचा उपयोग झाला खऱ्या अर्थाने. 4 वर्ष निवडणुका पण लांबल्या. आम्ही प्रशासकाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडून निधी आणला आणि जवळजवळ आतापर्यंत तिथे 50 कोटीचा निधी, किती म्हटलं मी, कमी नाही हा, 50 कोटीचा निधी फक्त प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही नियोजित म्हणजे पुढील कामं आणि आता झालेली कामं असं धरून 50 कोटी आहे जवळजवळ. आता जी कामं झाली ती जवळजवळ 5 कोटीचा निधी आणला आणि आता त्या प्रभागात 5 कोटीचा निधी आणून ती कामं पूर्ण केली आहेत. मग त्यामध्ये रस्ते असतील, गटारे असतील, ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल, पेयजल योजना असेल, या सगळ्या माध्यमातून आम्ही विकास कामांच्या माध्यमातून हद्दवाढीमध्ये पण पेयजल पोहोचली का? पोचले. अजून पण काम चालू आहे त्या ठिकाणी. म्हणजे योग्य टायमिंगला हद्दवाढ आणि योग्य टायमिंगला ही पेयजल आली. होय होय. त्यात मंत्री मुश्रीफांचं सहकार्य, मग आता नियोजित आणि सर्व धरून एक 50 कोटीचा निधी आता ऑलरेडी तुमच्याकडे आहे. होय होय. मग ते सँक्शन आहे का तुमच्याकडे? म्हणजे 5 कोटीची कामं आम्ही केलेलीच आहेत. केलेले आहेत. हा. उर्वरित आता पुढची जी कामं आहेत ती आमची प्रलंबित आहेत. म्हणजे आता जर बघायला गेलं त्या प्रभागात 50 कोटी सुद्धा कमी पडतील. नवीन इतकं आहे. डेव्हलप करायचं आहे सर. हा, भरपूर आहे. मग ते मेंडोले वसाहत असू देत, माने कॉलनी असू देत, केडीसीसी कॉलनी असू देत, गर्देनगर असू देत, शिवाजीनगर असू देत, साधना कॉलनी असू देत, त्याच्यानंतर इकडे शाहू कॉलनी असू देत, माळगी वसाहत असू देत, मेटाचा मार्ग असू देत, धबधबा मार्ग असू देत, या ठिकाणी अशी कामं अजून पण भरपूर आहेत. मी त्या प्रभागातून निवडून आल्यानंतर खास करून साहेबांना सांगणार आहे, साहेबांना वैयक्तिक त्या ठिकाणी आम्ही पुरवणार आहे, साहेब हे काम इथं आहे आणि या लोकांच्या समस्या आहेत. कारण पुढच्या वेळी आम्ही फक्त निवडणुकीला उभारणार, प्रचारला सुद्धा जाणार नाही, एवढं आम्हाला काम करण्याची आम्हाला संधी आहे ना, आम्ही ते काम करणार आहोत. पुढील 5-25 वर्ष काम करायला लागून असं काम करायचं आहे. 100%. बरोबर ना? काय वाटते हे सगळं करत असताना 50 कोटीची गरज आहे. 2 पॅनल निवडणूक रिंगणात आहेत, एक महायुतीचा आहे आणि एक राष्ट्रवादीचं निवडणूक रिंगणामध्ये आहे. काय वाटते इतकी सगळी कामं करायची असतील आणि खरोखरच तो प्रभागाचा कायापालट करायचा असेल तर लोक कुणाला चॉईस करतील? हो, कसं आहे, आत्ताच्या घडीला आमची एकच वाकळ आहे, म्हणजे गोधडी म्हणतात त्याला, एकच वाकळ आहे आणि त्याला ठिगळ नाहीये. विरोधकांच्याकडे 4-5 ठिगळ लावली आता त्यांची चादर आहे. त्यामुळे आम्हाला फाटलं तुटलं शिवायची गरज नाही आहे. आम्हाला एकच वाकळ आहे आणि त्या एका वाकळी आम्हाला चांगला संसार करायचा माहिती आहे. त्यामुळं सत्ता ही राष्ट्रवादीची येणार, 22 नगरसेवक आणि 23 आमचे नगराध्यक्ष चांगल्या बहुमताने निवडून येणार या खात्यात. मला काय बोलायचं होतं, प्रभाग 1 साठी 50 कोटींची गरज आहे. नियोजित जर आपण विकास आराखड्याच्या नियोजन केलं आणि आपण विकास आराखड्याच्या अमाऊंट एक आपण काउंट केली तर एक 50 कोटीची गरज आहे, बरोबर? तर तो खरंच पूर्ण डेव्हलप व्हायला पाहिजे आणि तेथील नागरिकांना ही तशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. जर असं वाटत असेल तर शून्य मतदार कुणाला चॉईस करेल? 2 पॅनल आहेत, एक महायुतीचं पॅनल आहे, एक राष्ट्रवादीचं पॅनल आहे. फक्त प्रभागावर बोलू आपण. प्रभागावरती विचार करायचा झालं तर आता तिथं भरपूर म्हणजे 2 माझ्याकडे तसे पैलू आहेत त्या प्रभागामध्ये. एक तर स्लम एरिया आहे, शेतकरी वर्ग आहे आणि तेवढ्याच प्रमाणात सुशिक्षित नोकरदार वर्ग पण आहे. 2 टोक आहेत. 2 टोक आहेत. मग त्या 2 टोकांना अगदी सांभाळून जाणं, कारण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, यांचे प्रश्न वेगळे आहेत. सुशिक्षित वर्ग जो आहे ते प्रत्येकाचे आपापले तिचे फ्लॅट, घर, बंगले आहेत. त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी रस्ते नाहीत, सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारे नाहीत, काही ठिकाणी पथदिवे नाहीत, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. मग आता पेयजल योजनेत पाण्याचा प्रश्न निकाल लागेल. काही ठिकाणी रस्ते नाही आहेत, गटारे नाहीत. विकास कामाचा प्रश्न करत असते, विकास कामाचा मुद्दा आम्ही घेऊन जात असतो, ते आम्ही मुद्दे घेतलेले आहेत. हा झाला इकडचा विषय. दुसरा इकडचा असा आहे की काही अशिक्षित आहेत, युवक वर्ग मोठा आहे तिथं.
युवक वर्गांना नोकरीचं म्हणजे रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल त्याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. गडिंग्लज नगरपालिकेमध्ये स्वतःचा मी उद्योग उभारतोय. जवळजवळ 7 कोटीचा माझा प्रोजेक्ट आहे. त्या उद्योगाच्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी आज गडिंग्लज MIDC मध्ये असोसिएशन मध्ये मी आज सदस्य आहे. म्हणजे त्या उद्योग जो आता तिथं उद्योग आहेत त्या उद्योगाच्या मध्ये त्या कारखानदारीच्या मध्ये कुठं काही अडचण असेल किंवा रोजगार निर्मित होत असताना युवकांना त्याच्यामध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल, युवकांना रोजगार कसा नाही, मिळेल ऐका- यासाठी मी प्रयत्न आपण करणार. बेरोजगारीचा विषय त्या मुद्द्याकडे जाणार आहे किंवा MIDC असेल किंवा बाकी डेव्हलप एरिया काय नाही मी माझ्या फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून लोक चॉईस कोणाला करतील? बाबा सर्वांगीण विकासाचा आहे, 50 कोटीची गरज आहे, ते कोण आणू शकतो? केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणारे पक्ष सुद्धा त्यांच्याकडे आहेत. आणि तुम्ही म्हणता आम्ही राज्यातले पण पक्ष आहेत, त्यांनी म्हणतात तिजोरी इकडे आहे, त्यांनी म्हणतात तुम्ही म्हणता इकडे चावी आहे, इकडे मालक आहे. काय चाललंय नेमकं काय? तिजोरी अगदी थोडक्यात सांगा बघा, की कोण तिजोरीचा प्रभागमध्ये- मालक कोणी असू देत, मालकाकडे जरी असली चाव्या ह्या आमच्याकडेच आहे. तो हम्म, चाव्या उघडल्या तरच मालक पैसे काढणार ना. हम्म. शेवट आमचे मंत्री, आमचे मार्गदर्शक, आमचे नेते अजितदादा पवार यांच्याकडेच त्या चाव्या आहेत आणि त्यांच्याकडेच अर्थकर्ता असल्यामुळं आम्ही 100% आम्हाला तो निधी मिळणार. मुश्रीफ साहेब आम्हाला तो निधी देणार आणि त्यांच्या माध्यमातच आम्ही तो विकास करणार. म्हणजे साहजिक असं म्हणायचं आहे की प्रभागचा जर विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीच्या बाजूने लोक राहतील असं तुम्हाला- आणखीन एक मला गोष्ट सांगावीशी वाटते. आज मालक जरी तिजोरीचे असले आणि मी त्या भाजपमध्ये होतो, आम्हाला निधी किती मिळतो, भाजपने आम्हाला निधी किती दिला हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी जाणू शकणार नाही. हा तुम्ही 10 मला अनुभव माझ्या पाठीशी आहे. नगरसेवक राहिला हा, तुम्ही त्याच्यात. आता येऊन माफ भरपूर जण सांगतील 1000 कोटी आम्ही रिंग रोड साठी दिलो. अहो मग तुम्ही 1000 कोटी आता देतो म्हणताय, सत्ता त्यावेळेला पण होती, मग तुम्ही त्यावेळेला का दिला नाही? दिला नाही. माझा थेट सवाल त्यांना पण आहे, नगरसेवक असताना माननीय आमदार महोदयांना. मग मंत्री तुम्ही त्यावेळेला तुम्ही का दिला नाही? चंद्रकांत दादांना प्रश्न चंद्रकांत होते त्यावेळेला तुम्ही का निधी दिला नाही? आता निवडणुका आल्यानं फक्त आश्वासन करायचे आणि निघून जायचं हा प्रश्न नागरिकांना आता पचनी पडणार नाहीये. आणि आलेले 5 कोटी काढून घेतले ना त्यांनी. ते पण लोक जनता विसरलेली नाहीये. हा. तुम्ही तुमच्या राजकारणाचा हेतू ठेवून तुम्ही 5 कोटीचा निधी परत घेऊन जाता, तेव्हा तुम्हाला विकास दिसला नाही. गडिंग्लज शहर त्यावेळेला दिसलं नाही. मंत्री मुश्रीफ काढून येतील असे अहो 5 मुश्रीफ साहेबांनी एवढा निधी दिला त्याचा उल्लेख तुम्ही का करत नाही? कोटी. नाही माझा एक तुम्हाला प्रश्न होता, दादानी जसं 5 कोटी वापस नेले, मुश्रीफ नेतील का हो? अजिबात नेणार नाही तो. हा? साहेब कधी राजकीयतून काम करत नाहीत. त्यांना फक्त समाजकारण माहिती आहे, राजकारण माहितीच नाही साहेबांना. उलट आम्ही सांगतो साहेब हे राजकारण अशा प्रकारे तुम्ही करा म्हणून. हा. म्हणजे त्या मंत्री महोदयांना आम्ही सांगावं लागते कधी कधी, साहेब मी राजकारण तेवढं करा. कारण जोपर्यंत राजकारण करणार नाही तोपर्यंत साहेब तुमची सुद्धा किंमत कळणार नाही. साहेबांची किंमत ही जनसामान्यांच्यातनं खूप मोठी आहे. आताचे जे राजकीय जे आहेत ना ते फक्त राजकारणाचा फक्त उपयोग करून घेतात. बरोबर. माझे नगराध्यक्ष नाही, मी सभागृहात एक प्रश्न विचारला होता, ज्या साहेबांनी तुम्हाला 10 कोटी रुपये निधी दिला त्यांच्यावर तुम्ही बोलताय, त्यांचा तरी थोडा विचार करा. त्यावर त्यांनी वाक्य वापरलं, त्या सगळ्या वर्तमानपत्रातून ती हेडलाईन झाली होती की आम्ही चपला झिजवल्या त्यांच्यासाठी. हा हे वाक्य होतं. त्यावेळेला आम्हाला 10 कोटी रुपये निधी मिळाला. अहो तुम्ही चपला झिजवला कशासाठी? 10 कोटी रुपये निधी घेण्यासाठी झिजवला. तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वार्थ होता म्हणून तुम्ही चपला झिजवला आणि आता सांगताय तुम्ही त्यांचा उपयोग काय? अहो ज्याच्यावर तुम्ही बोलताय त्यांची उंची तरी तपासा. बरोबर. राजकीय द्वेषातून तेव्हा विधानसभेच्या तुम्ही ते टीकास्त्र केला, हे बरोबर नाही ना. बरोबर. फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा हे आम्हाला नाही पटत. आणि साहेबांनी आजपर्यंत तसं केलेलं नाही. आजवर साहेबांचं तसं झालं, केलाय वापर का? केलाय, 100% केलाय. प्रत्येक वेळेस साहेबांचा वापर करून घेतलाय आणि साहेब ते कधीच लक्षात ठेवत नाही, विसरून जातात. ही माझी जनता आहे, हा माझा मतदारसंघ आहे आणि मला इथं काम करायचं आहे, मला जनतेसाठी काहीतरी द्यायचं. तुम्ही म्हणून वारंवार साहेबांना सांगताय विसरू नका, विसरू नका, विसरू नका. किंवा परत येते वेळी तुम्ही काय करा, त्या सगळ्या गोष्टीचा तोलमोल ठेवा. पण साहेब करतच नाही तो. आम्ही किती जरी सांगितलं तर साहेब कुठल्याही द्वेषातून काही करत नाही. तुमच्या प्रभागामध्ये आत्ताच्या घडीला युवकांची संख्या खूप आहे, भरपूर आहे. त्यानंतर महिला बचत गट, महिलांची संख्या खास करून ग्रामीण मध्ये. आता प्रश्न उरला विकासाचा सोडून महिला सक्षमीकरण आणि युवकांचा रोजगाराचा प्रश्न. बेरोजगारी खूप आहे, मोठा प्रश्न आहे. विकासाबरोबर त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे का? आहे. बेरोजगारीचं तसं बघायला गेलं तर मी एक सांगायचं म्हटलं तर मी आता गडिंग्लज MIDC मध्ये साहेबांनी भरपूर असे प्रोजेक्ट आणलेले आहेत. मी स्वतः जिमाच्या मधून म्हणजे गडिंग्लज असोसिएशन मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या मध्ये मी सदस्य आहे. त्या प्रत्येक कारखानदारीवर आमचे कनेक्ट आहेत. त्यामुळे मी रोजगारी संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे. राहिला विषय महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा, आमच्या सौभाग्यवती या प्रभागावरून आता प्रतिनिधित्व करणार आहेत. मला माहिती आहे त्या निवडून आलेल्याच आहेत.
त्या प्रतिनिधित्व करणार आहेत. निवडून आल्यानंतर त्या सर्व ज्या महिला आहेत त्या नगरपालिकेच्या बचत म्हणजे महिलांच्या बचत गटाच्या मार्फत नगरपालिकेच्या ज्या काही योजना असतील त्या त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. साहेबांनी माऊली महिला बचत संस्था आहे साहेबांची, संस्था आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही प्रोडक्ट असतील त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आणि मला एक आवर्जून आज या ठिकाणी गोष्ट सांगावीशी वाटते. आमच्या सौभाग्यवती या उच्च शिक्षित आहेत, MA BEd आहेत, आता त्या शिक्षिका म्हणून काम करतात आणि त्यांना चांगलं शिक्षण कसं द्यावं किंवा आपल्या माझ्या ज्या प्रभागात आहे ते अशिक्षित प्रमाण कसं आहे, परिस्थिती तशी हलाखीची असल्यामुळे शिक्षण ते देऊ शकत नाहीत काही ठिकाणी आपल्या पाल्यांना, ते सुद्धा पूर्ण करण्याचा त्या प्रयत्न करते. म्हणजे महिला सक्षमीकरण सुद्धा होऊन जाते 100%. गडिंग्लज शहरामध्ये चर्चा असते दीपक कोराडे संदीप कोराडे हे दोघे भाऊ भाऊ आणि कधी कुठला प्रॉब्लेम असेल काय असेल संदीप दादा पण समाजकारण राजकारणामध्ये स्वतःला झोकून देतात. कधी हॉस्पिटलचं काम असेल, कधी कुठल्या शासकीय काम असेल, कुठं काय बाबा प्रॉब्लेम्स असतील, कुठं आंदोलनं असतील शिवसेनेच्या माध्यमातून असतील किंवा काय असेल तर खूप योगदान आहे तुमच्या या कुराडे परिवाराचं. मग दोघा भावाभावांचं काय वाटतंय हो तुम्हाला? म्हणजे समाजकारण खरंच कुराडे कुटुंबियांना वडील तर शिक्षक तुमचे आणि ही कशी एकदम दोघे पण एकदम समाजकारण राजकारणात झोकून देता, एकदम आवड म्हणायची की म्हणजे आता हे झालेला बदल म्हणायचा अचानक? अगदी चांगला प्रश्न आणि भावनिक प्रश्न तुम्ही केलात. मला या निमित्तानं छोटीशी एक माहिती द्यायला तुम्हाला आवडेल. तसं बघाल तर माझं जन्मगाव मुंगुरवाडी. मी 10वी पर्यंत तिथं शिक्षण घेतलं. 10वी नंतर मी गडिंग्लजमध्ये आलो आणि इथं कॉलेज करत करत इथं स्थायिक झालो. 10वी नंतर 11वी कॉलेज करत असताना सकाळच्या पिरियडमध्ये कॉलेज, त्याच्यानंतर मी माझा व्यवसाय किंवा त्या व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर पडतो, म्हणजे जेणेकरून मला व्यवसाय ज्ञान मिळावं हे मी काम करत होतो. त्याच्यानंतर काही घडामोडी अशा घडल्या की मी अपघातानं त्या राजकीय प्रवाहात आलो. राजकीय प्रवाहात आल्यानंतर मी एक राजकारणात मी काम करायला लागलो. मला राजकारणाची आवड झाली आणि आपसुकच मी जनतेशी जुळत गेलो. ते करत असताना मला ती नगरसेवक पदाची संधी आली आणि लोकांनी ती निवडणूक हातात घेतली आणि मला नगरसेवक पण केलं. भाऊ आमचे काही निमित्ताने त्यावेळा नोकरी व्यवसायासाठी पुण्याला होते. पुण्यानंतर ते इकडे गडिंग्लजला शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुद्धा समाजकारणाची एक आवड जोड लागली. कारण मी जे काम करतो ते पाहत होते. त्यांना पण वाटू लागलं की यार मी पण काहीतरी केलं पाहिजे, मला पण समाजासाठी काहीतरी करायचं. मग कसं होतंय, एका पक्षात राहून काही नियम बंधनं येतात, म्हणून त्यांनी ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी वेगळी एक आपली छाप निर्माण केली. त्यांनी कधीही राजकारण केलं नाही. त्यांचं एक वाक्य असायचं कायम, 90% समाजकारण आणि 10% राजकारण. हे खऱ्या अर्थाने त्यांनी केलं आणि मला माझ्या भावावरती खरंच अभिमान आहे की रात्रीचा जरी फोन आला तरी 12-1 वाजता फोन येऊ देत आणि खास करून त्याचे फोन हे हॉस्पिटलसाठीच असायचे. ते कुठलाही विचार न करता माझा भाऊ त्या ठिकाणी तळमळ पोचायचा. भले कुठे ऍक्सिडेंट होऊ देत, दवाखान्यात काही इमर्जन्सी असू देत, त्या सगळ्या ठिकाणी पोचायचा आणि ते काम तडीच लावूनच घराकडे यायचा. मग त्याला किती वेळ, त्याला काळ माहित नाही, वेळ माहित नाही, कुठली परिस्थिती माहित नाही, सगळ्यातून पुढे जायचा आणि तो काम करत राहायचा. तसं तुम्ही प्रश्न केला की आम्हाला कुठला राजकीय वारसा नाही. वडील आमचे एकमार्गी व्यवसाय आणि शिक्षक हा त्यांचा पेशा. आम्हीच राजकारणाची मला आवड लागल्यामुळे त्यात पडलो. आम्हाला कुठलाही राजकीय वारसा लाभलेला नाही. हा एकच सांगावंसं वाटतं की आम्ही जेव्हा गावाकडे होतो त्यावेळेला आमच्या आईला सरपंच पदाची ऑफर आली होती, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी ती स्पष्टपणे नाकारली. कारण आम्हाला एक तर आम्ही जिल्हा परिषद नोकरीच्या माध्यमातून असल्यामुळे आम्हाला ते जमणार नाही म्हणून नाकारले. पण हे सगळं घडत असताना इथे येऊन सुद्धा आम्ही कुठलाही राजकीय वारसा नसताना देखील आम्ही आज राजकारणात दोघे भाऊ आहोत आणि त्याचं आमचं एक स्लोगनच असणार आहे इथून पुढच्या भविष्यकाळात, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. सगळ्या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत एकंदरीत आणि तुमचं विजन देखील क्लिअर आहे. विकास आराखडा रेडी आहे, तुमचा प्लॅन रेडी आहे, कुठून कसा निधी आणायचा, काय करायचं सगळं ऑलरेडी. इव्हन मायक्रो लेवलला की युवकांचं कसं रोजगाराचा प्रश्न असेल, महिला बचत गट असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही प्लॅनिंग केलेला. आणि आता आपण पाहिलं तर तुमचा जो प्रवास आहे तो खूप संघर्षमय असला तरी तो हलता जुलता आणि कायम विकासाला गती देणारा दिसतो. कारण तुम्ही गडिंग्लजच्या विकासासाठी निधी यावा म्हणून पक्ष बदला, साहेबांचं नेतृत्व
आणि आता अशा परिस्थितीमध्ये ताई निवडणुकीला सामोरे जात आहेत. आरक्षण आलं आणि तुम्ही त्यांना उभा केला. तुमचा फायदा त्यांच्या पदाला होईल. अशा अनुषंगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या प्रभाग 1 मधील आमच्या जनतेला, शून्य मतदारांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल? मी प्रभाग क्रमांक 1 मधल्या सर्व मतदार बंधू हात जोडून विनंती करतो, जर आपल्या प्रभागाचा, आपल्या गल्लीचा, आपल्या कॉलनीचा, आपल्या सोसायटीचा परिपूर्ण विकास पाहिजे असेल तर येणाऱ्या 2 तारखेला आमच्या सौभाग्यवती सौ मीनाक्षी दीपक कुराडे तसेच आमचे मार्गदर्शक, अभ्यासू, ज्यांना प्रत्येक प्रश्नाची जाण असणारे आणि शासनाकडून निधी कसा खेचून आणायचा हे माहिती असणारे आमचे मार्गदर्शक किरण धोंडीराम कदम आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यांनी आजपर्यंत शिवपूजा केली, इथून पुढच्या काळात ते जनतेची सेवा करणार आहेत, जनसेवा करणार आहेत. अगदी सात्विक असा उमेदवार आमचा आहे, ते म्हणजे महेश तुर्भटमठ यांना सर्व मतदार बंधूंनी अगदी बहुमोल आपलं मत द्यावं व प्रचंड मताने विजय करावं, एवढंच मी आवाहन या जनतेला करेन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभाग 1चं 50 कोटीचं व्हिजन घेऊन त्यांनी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षीताई या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मंत्री मुश्रीफ त्यांच्या पाठीशी आहेत, खंबीरपणे त्यांची साथ आहे. त्यांचा राजकीय जो अनुभव पाहिलेला आहे, भाजपामध्ये ते स्वतः होते. फंड न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी चॉईस केली, मंत्री मुश्रीफांचं नेतृत्व चॉईस केलं आणि आता पाहू शकतोय आपण प्रशासकीय काळामध्ये त्यांनी 1.25 कोटीचा निधी आपल्या प्रभागामध्ये आणला. याशिवाय प्रभाग 1 मध्ये सुद्धा 5 कोटीचा फंड त्यांनी आणला आणि इथून पुढे 50 कोटीचं व्हिजन घेऊन ते आता या नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. असं विकसनशील नेतृत्व आपल्या या प्रभागाला खरंच हवं आहे का, हे जनतेने विचार करायला हवा. पुढच्या 5 वर्षाचा विचार करून एक सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने या मीनाक्षीताई निवडणुकीला उभे आहेत. त्यांना खरंच निवडून द्यावं का, त्यांना एखादी संधी द्यावी का, हे खरंच निवडणुकीला जाण्यापूर्वी उर्वरित जे 2 दिवस आहेत त्याआधी पूर्ण विचार करून एकदा मीनाक्षीताईंना संधी देऊ पाहावी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा. असंच या दीपकजींच्या संपूर्ण A to Z स्टोरी नंतर वाटतं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून हे तरी 100% वाटतं.